नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, गावाकडच्या भूतांच्या गोष्टी या आपल्या सिरीजमध्ये आपण आज दोन मित्रांची गोष्ट ऐकणार आहोत। प्रमोद आणि विवेक हे दोन मित्र रात्रीच्या वेळी नदीवर मासेमारी करायला गेले असताना त्यांच्यासोबत तिकडे एक विचित्र प्रसंग घडला। नेमकं त्यांच्यासोबत तिकडे काय घडलं होतं हे आपण आजच्या आपल्या कथेमध्ये पाहणार आहोत। पण कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसाल तर या व्हिडिओच्या खालील ते लाल रंगाचे सबस्क्राइबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही कथा आवडली तर नक्की कथेला लाईक आणि शेअर करा। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। पावसाळ्याला सुरुवात झाली की गावातील त्या डोंगरांमधून उगम पावणाऱ्या नदीला पाणी लागायला सुरुवात व्हायची। उन्हाळ्याच्या दिवसात पार सुकून गेलेली ती गावातील नदी पावसाळ्यात अगदी दुथडी भरून वाहू लागायची आणि त्या वाहत्या पाण्यात चढणीचे मासे लागायला आरंभ व्हायचा। ते दिवस म्हणजे तर गावातल्यांसाठी मासेमारी करायला जणू पर्वणीच मानले जायचे। मासे पकडायचा गळ, जाळे अशा अनेक वस्तूंसोबत सज्ज होऊन गावातील लोक त्या नदीवर मासेमारी करायला यायचे। चढणीच्या माशांसोबतच रात्रीच्या वेळी बाहेर पडणारे ते नदीतील खेकडे पकडायची मजा तर काही वेगळीच होती। असंच त्या दिवशी गावातील विवेक आणि प्रमोदने नदीवर जाऊन मासे आणि खेकडे पकडण्याचा प्लॅन केला होता। पण गावातील ज्या भागात नदी वाहायची त्या जागेवर गावातील लोकांनी अगोदरच गर्दी करून मासेमारी केल्याने त्या भागातील मासे जरा सावध झालेले, त्यामुळे तिकडे हवे तसे मासे मिळण्याबाबत थोडी शंकाच होती। शेवटी त्या दोघांनी एका नवीन जागेवर जाण्याचे ठरवले। ती गावातील नदी डोंगरांमध्ये उगम पावून डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या त्या जंगलांमधून वाहत पुढे मग गावात दाखल व्हायची। तेव्हा विवेक आणि प्रमोदने त्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या त्या जंगलामधील भागात जिकडे नदी वाहायची तिकडे जाऊन आपले नशीब आजमावण्याचे ठरवले। प्रमोदला त्या भागात जिकडे मासे आणि खेकडे जास्त मिळू शकतील अशा काही जागांची माहिती होती। रात्री जरा उशिरा 10-11च्या दरम्यान तिकडे जंगलामधील नदीवर जायचं। पहिलं तिकडे एका जागेवर खेकडे पकडण्यासाठी खास बनवलेला तो ट्रॅप लावून ठेवायचा आणि मग दुसऱ्या जागेवर येऊन तोवर मासे पकडायचे असा त्यांचा बेत होता। इकडे 1-2 तास तरी मासे पकडत थांबलो तर त्यावेळेत त्या पहिल्या जागेवर लावलेल्या त्या खेकड्यांच्या ट्रॅपमध्ये खेकडे अडकून राहतील असा एकंदर त्यांनी अंदाज बांधलेला। तसं मग ठरल्याप्रमाणे त्या रात्री ठीक 10 वाजेच्या दरम्यान विवेक आणि प्रमोद माशांचे जाळे आणि तो खेकडे पकडायचा ट्रॅप घेऊन त्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या त्या जंगलाजवळ जाऊ लागले। सोबत घेतलेल्या त्या बॅटरीच्या प्रकाशात वाट काढत नदीच्या प्रवाहासोबत विवेक आणि प्रमोद पुढे पुढे जात होते। प्रमोदला ती जंगलात जाणारी वाट माहिती होती, त्यामुळे तो वाट शोधत पुढे पुढे चालला होता आणि विवेक त्याच्या मागोमाग चालत ती पायवाट पार करत होता। दिवसभर कोसळणाऱ्या त्या पावसाने रात्री जरा विश्रांतीच घेतली होती, त्यामुळे त्यांना इथवर तरी येता आलं होतं। जंगलाकडे जाणारी ती मातीची पायवाट जरा निसरडीत झाली होती, त्यामुळे सावकाश पावलं टाकत ते दोघंही त्या पायवाटेवर चालत होते। असंच मग 15-20 मिनिटांचा तो रस्ता पार करत ते दोघेही त्या जंगलामध्ये येऊन पोहोचले। प्रमोद तसा तिकडे नदीमध्ये खेकड्यांचा तो ट्रॅप लावण्यासाठी जागा शोधू लागला। तेव्हा एक योग्य जागा सापडताच प्रमोदने सावकाशपणे तो ट्रॅप त्या जागी लावला आणि त्याने आपल्या जवळील ती पिशवी उघडून त्यातून त्या कोंबड्यांच्या आतड्या आणि चरबी बाहेर काढली। त्या ट्रॅपमध्ये खेकड्यांना आकर्षित करण्यासाठी त्याने चारा म्हणून ते सर्व आतड्या आणि चरबी आणल्या होत्या। ते सगळं पिशवी बाहेर काढताच एक घाणेरडा वास हवेत पसरू लागला। प्रमोदने पटकन त्या ट्रॅपमध्ये तो चारा अडकवला आणि त्या चाऱ्याचा काही भाग ट्रॅपच्या अवतीभोवती टाकला जेणेकरून खेकडे त्या ट्रॅप जवळ यावेत। ते सगळं तिकडे नीट लावून झाल्यावर प्रमोद पाण्याबाहेर आला आणि मग विवेक आणि प्रमोद दोघेही त्या नदीच्या प्रवाहासोबत पुढे पुढे जात
तिकडे मासे पकडण्यासाठी जागा शोधू लागले. तिकडे जंगलामध्ये 1-2 जागेवर नदीमध्ये कोंडी तयार झाली होती. त्या कोंडीमुळे खड्डा तयार होऊन झालेल्या त्या खोल पाण्यात कदाचित आपल्याला मोठे मासे मिळू शकतील असा त्यांनी विचार केला. विवेक आणि प्रमोद तिकडेच कोंडीजवळ आता जाऊ लागले. पण तेव्हाच विवेकला अचानक मागून कोणीतरी त्यांचा पाठलाग करत असल्याचा भास झाला. तसा विवेकने पटकन मागे बघत तिकडे बॅटरीचा प्रकाश मारून पाहिला. पण तिकडे कोणीच नव्हतं. तसं प्रमोद विवेकला विचारू लागला, काय रे, काय झालं? तसं जरा घाबरतच विवेक सांगू लागला, अरे कोणीतरी आपला पाठलाग करत असल्यासारखं वाटलं रे. मी बॅटरी मारून पाहिलं तर तिकडे कोणीच नव्हतं. फक्त त्या झाडींमध्ये जरा हालचाल झाल्यासारखी वाटली. अरे कोणीतरी ससा किंवा घोरपड वगैरे नदीवर पाणी प्यायला आलं असेल आणि बॅटरीचा उजेड पाहून पळालं असेल तिकडे. प्रमोद त्या घाबरलेल्या विवेकची समजूत काढू लागला. तेव्हा प्रमोदचे ते बोलणे ऐकून विवेक सुद्धा ती गोष्ट विसरून गेला आणि ते दोघेही पुढे कोंडीजवळ जाऊ लागले. रात्रीच्या त्या काळोखात ते जंगल आणखीनच भयावह वाटत होतं. त्या पावसाळी वातावरणात रातकिड्यांचा आणि तो बेडकांचा आवाज त्या भीतीत आणखीनच भर घालत होता. असंच ते दोघेही चालत त्या पहिल्या कोंडीजवळ येऊन पोहोचले. विवेकने तसं तिकडे मासे पकडायचं जाळं टाकलं आणि तो तिथेच थांबला. प्रमोद मात्र आणखी पुढे जात ती दुसरी कोंड शोधू लागला. तसं थोडे अंतर पुढे जाऊन प्रमोदला सुद्धा तिकडे ती दुसरी कोंड सापडली. प्रमोदने पटकन तिकडे जाळं टाकलं आणि तोही तिकडे मासे पकडू लागला. प्रमोद आणि विवेक आता दोघेही एकटेच त्या 2 वेगवेगळ्या कोंडींवर मासे पकडत होते. असाच मग काही वेळ निघून गेला. तरी आता रात्रीचे 11:30 वाजून गेलेले. तेव्हाच अचानक प्रमोदच्या जाळ्यामध्ये खूप सारे मासे मिळू लागले. तो तसा ते सगळे मासे गोळा करून पिशवीत भरू लागला आणि एक वेळ तर अशी आली की प्रमोदकडच्या त्या दोन्ही पिशव्या भरल्या, पण मासे मिळायचे काही थांबेच ना. कदाचित पहिल्या कोंडीजवळ विवेकला मासे मिळत नसतील तर त्याला सुद्धा इकडेच बोलवून घ्यावं या उद्देशाने प्रमोद कुकाऱ्या घालत आवाज करत विवेकला हाका मारू लागला. तरी त्यांच्यामधील ते अंतर हे थोडंच होतं. प्रमोदचा आवाज अगदी सहजपणे त्याला ऐकायला येण्यासारखा होता. पण इकडे मात्र विवेककडून प्रमोदच्या हाकेला काहीच प्रतिसाद आला नाही. तेव्हा मात्र प्रमोदला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि तेव्हा त्याला त्याच्या आजोबांकडून ऐकलेली एक गोष्ट आठवली. कधीही रात्रीचे जास्त मासे मिळू लागले की तिकडे थांबायचं नसतं असे त्याच्या आजोबांनी त्याला लहानपणी सांगितलं होतं. प्रमोद तसा पटकन भानावर आला. त्याने पाण्यात टाकलेल्या त्या जाळ्याकडे पाहिलं. ते जाळं आपोआप माशांनी भरत होतं. आता मात्र प्रमोद जरा घाबरला. त्याने पटकन ते जाळं मोकळं केलं आणि मगाशी मिळाले तेवढेच ते 2 पिशवीतील मासे घेऊन तो पहिल्या कोंडीजवळ आला. पण तिकडे पोहोचल्यावर प्रमोदला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या जागेवर विवेक त्याला कुठेच दिसत नव्हता. आता मात्र प्रमोद पुरता हादरला. तो जोरजोरात विवेकला हाका मारत होता, पण त्याच्या हाकेला विवेकचा काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यात आता अचानक रिमझिम पावसाला सुरुवात झालेली. ढग आता जोरजोरात गडगडू लागले होते. आपण असं रात्रीचं इकडे येऊन खूप मोठी चूक केली. प्रमोदला या गोष्टीचा खूप पश्चाताप होत होता. पण आता घडायचं ते घडून गेलेलं. पश्चाताप करत बसण्यापेक्षा आता विवेकला शोधणं जास्त महत्वाचं होतं. तेव्हा असाच विवेकला हाका मारत प्रमोद जंगलामधील त्या जागेवर येऊन पोहोचला जिकडे त्यांनी तो खेकड्यांचा ट्रॅप लावला होता. पण त्या जागेवर पोहोचताच समोरचे ते दृश्य पाहून प्रमोदच्या पायाखालची जमीनच सरकली. तिकडे नदीमधील एका दगडावर विवेक एकटाच मांडी घालून बसला होता आणि त्या दगडावर विवेक भोवती
बरेचसे खेकडे जमले होते. ते त्यांच्या त्या डेंग्यांनी विवेकला बोचकरण्याचा प्रयत्न करत होते. पण विवेकला मात्र त्या गोष्टीची काहीच जाणीव होत नव्हती. तो असाच भान हरपून एकटक समोर बघत बसला होता. प्रमोद तसा पटकन पाण्यात उतरला आणि तो त्या दगडाजवळ आला. विवेक भोवती जमलेले ते खेकडे बाजूला सारत त्याने पटकन विवेकला भानावर आणलं. विवेक तसा एकदम कावराबावरा होऊन आजूबाजूला घाबरत काहीतरी पाहू लागला. तेव्हा समोर प्रमोदला आलेलं पाहून विवेकला जरा धीर आला. तसा विवेक घाबरतच प्रमोदला बोलू लागला. प्रमोद आपल्याला इकडून लवकर निघालं पाहिजे. नाहीतर ती हडळ आपल्याला नाही सोडणार ती आपल्याला. विवेकचे ते बोलणे ऐकून प्रमोद सुद्धा जरा हादरला. मगाशी त्या दुसऱ्या कोंडीवर मिळालेले ते भरपूर मासे, मग विवेकचे असे अचानक गायब होऊन इकडे अशा अवस्थेत सापडणं आणि आता त्याच्या तोंडून ऐकलेलं ते हडळीचं नाव, या सगळ्यांवरून ते सगळ्या घडणाऱ्या गोष्टी अमानवीय असून कोणीतरी अतृप्त शक्ती ती त्यांच्यासोबत घडवून आणत असल्याची त्याला खात्री पटली. आता मात्र प्रमोद आणि विवेक तिकडे एक क्षणही थांबले नाहीत. प्रमोदने पकडलेले ते 2 पिशवीभर मासे असेच तिकडे टाकले आणि तो विवेक सोबत त्या जंगलामधून बाहेर पडला. गावच्या ग्रामदेवतेचे नामस्मरण करत ते दोघेही सुखरूप घरी येऊन पोहोचले. विवेकला पुढे काही दिवस ताप भरला होता, पण प्रमोदला अजूनही एक गोष्ट जाणून घ्यायची होती आणि ती म्हणजे विवेक सोबत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. विवेक असा अचानक त्या खेकडे पकडण्यासाठी लावलेल्या त्या ट्रॅप जवळील त्या दगडावर कसा पोहोचला होता. तेव्हा काही दिवसांनी विवेकला बरं वाटल्यावर प्रमोदने या गोष्टीची विवेककडे विचारणा केली. तेव्हा विवेक त्या रात्री त्याच्यासोबत घडलेला तो भयानक प्रसंग सांगू लागला. त्या रात्री मी त्या पहिल्या कोंडीजवळ मासे पकडायला थांबलो आणि तू पुढे दुसऱ्या कोंडीवर गेलास. तेव्हा काहीच वेळात मला तुझ्या आवाजात कोणीतरी हाक मारली. मी मागे वळून पाहिलं तर तुझी पाठमोरी आकृती मला नजरेस पडली आणि तेव्हा ती आकृती पाठ करूनच पुन्हा तुझ्या आवाजात माझ्याशी बोलू लागली. विवेक, चल जरा तो खेकड्यांचा ट्रॅप बघून येऊयात. जर खेकडे तिकडे नसतील लागत तर त्याची जागा बदलून येऊ. तसं मी पटकन त्या आकृतीच्या मागोमाग त्या आपल्या खेकड्यांचा ट्रॅप लावलेल्या जागे येऊन पोहोचलो. पण तेव्हाच अचानक ती आकृती जागीच थांबली आणि पुढच्या क्षणी त्या आकृतीने त्या हडळीचं रूप धारण करत मागे माझ्याकडे पाहिलं. तिचे ते लालबुंद डोळे, धारदार नख, सुळ्यांसारखे दात आणि विस्कटलेले केस, अशा त्या भयानक रूपात ती माझ्याकडे बघून दात विचकवत विक्षिप्तपणे हसत होती. ते सगळं समोरचे दृश्य पाहून मी जागीच कोसळलो आणि बेशुद्ध झालो. मला शुद्ध आली तेव्हा तू माझ्या समोर होतास आणि मग आपण दोघेही घरी आलो. विवेककडून ते सगळं ऐकून प्रमोद पुरता घाबरला होता. त्या दिवशी जर वेळेत ते दोघेही तिकडून निघाले नसते तर मात्र अनर्थ झाला असता. पण त्या ग्रामदेवतेच्या कृपेने ते दोघेही त्या हडळीच्या तावडीतून सुखरूप बचावले होते. तर मित्रांनो, आजच्या कथेपुरतं एवढंच. ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.